नमस्कार. आज 23 डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिवस. पण हे दिवस शेतकऱ्याचे आहेत का? त्याचे दिवस कशा पद्धतीने चालले आहेत? जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, सर्व जगाचे पोट भरतो, त्या शेतकऱ्याकडे खरंच सर्वांचे लक्ष आहे का? तो खरंच सुखी आहे का? हा मोठा प्रश्न आहे. तर आज या शेतकरी दिनाच्या निमित्ताने मी आपणासमोर एक कविता सादर करत आहे. खरं तर ही कविता खूप जुनी आहे. 18 ऑगस्ट 2020 साली मी ही लिहिलेली कविता आहे. परंतु ती आज मी आपणासमोर आपले शेतकऱ्याचे जे काही विचार आहेत ते मांडत आहे. ही खरं तर कविता नसून शेतकऱ्याची विदारक अशी व्यथा आहे, शेतकऱ्याचं वास्तव आहे. तर ऐका, कविता अशी आहे. काल शेतकरी बापाच्या मनातला कालवा ऐकला आणि मग माझ्याही मनात भयान कल्लोळ झाला. त्यातच त्यातच पेपरातली सुशांतची प्रसिद्ध आत्महत्या वाचली. मग बापाच्याही मनात विचारांची निराश पानगळ साचली. पैशावाले मोठी माणसं तरीही आत्महत्या करतात आणि मृत्यूनंतरही प्रसिद्ध होऊन जगभर मात्र फिरतात. आमचंच काय फिरतं नशीब असं उलट जिवंतपणी. आत्महत्येचा आकडा 100त असतो तरीही नाही विचारत कुणी. शत्रू एकच असता तर अरे लढलोही असतो या सरकारशी. इथं निसर्गच झाला निष्ठूर तर अपेक्षा ती कुणाची. जगाचा तो पोशिंदा आज रोज मरमर मरतोय आणि घरात लेकर उपाशी तरी पोट लोकांची भरतोय. दिसलाच नाही मीडियाला कधी. अरे झाडाला टांगलेला शेतकरी दिसणार तरी कसा आता मीडियात झाली सरकारी. दारूमुळे देशाची म्हणे सुधारते आहे अर्थव्यवस्था आणि कांद्याच्या वाढीने मात्र त्रस्त होते फ्लॅटमधील हायफाय जनता. अरे त्याचाच माल विकायचा त्याला हक्क नाही. भारत झाला असेल स्वातंत्र्य 1947 रोजी, मात्र माझा बाप अजून स्वातंत्र्य नाही. माझा शेतकरी बाप अजून स्वातंत्र्य नाही. आसुडाचेच फटके खात आसुडाला जपतो आहे आणि माझा शेतकरी बाप मात्र अजून गरिबीतच खपतो आहे. धन्यवाद.